प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। ओम वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविराविर्म एधि वेदस्य माणिस्तः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधीति होरात्रान् संददामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्माम् अवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्। ओम शांति शांति शांति। परत एकदा ओम वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाचि प्रतिष्ठितम् आविर्म आविर्एधि आविर्म आविर्म एधि वेदस्य माणिस्तः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधीतेन होरात्रान् संददामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्माम् अवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्। ओम शांति शांति शांति। या शांती मंत्रांनी विद्याध्ययन करत असताना तसंच विद्येचं अध्यापन म्हणजे शिकवत असताना त्यात प्रतिबंध येऊ नये, त्या प्रतिबंधाचा विघ्नांचा परिहार व्हावा या दृष्टीने हा शांती मंत्र म्हटला गेलेला आहे। त्यात तीनदा नेहमीप्रमाणे शांती तर म्हटलेलेच आहे, शांतीचं निराकरण होण्याच्या दृष्टीने, पण हे अधिक साधकाच्या दृष्टीने त्या ब्रह्मविद्येची ग्रहणशीलता होण्यासाठी आपलं जे मुख्य व्यक्तित्व आहे ती म्हणजे शब्दाचा उच्चार करण्याची जी वाणी आणि त्याच्या मागे जे विचार करण्याचं असलेलं मन अंतःकरण त्याच्यामध्ये योग्य समायोजन होणं आवश्यक आहे। या दृष्टीने ही प्रार्थना विद्याप्राप्तीच्या किंवा विद्याध्ययनाच्या कार्यात विघ्नाचा परिहार व्हावा, विघ्नाचा नाश व्हावा यासाठी ही केलेली आहे मुख्य। व्यवहारात देखील याचा उपयोग होतो आपल्याला। एवढी जर परमेश्वराने चांगली शक्ती दिली तर दुर्बुद्धी कधी होणारच नाही। तो ओंकाराचं स्मरण करून प्रथम सांगितलं की माझी तत्वविद्या प्रतिपादक ग्रंथाच्या पाठात प्रवृत्त झालेली म्हणजे विद्याध्ययनासाठी उद्युक्त झालेली वाक म्हणजे वाणी वाचा मनसी मनामध्ये प्रतिष्ठित झाली आहे। साधकासाठी ते प्रतिष्ठित हो या भूमिकेतून म्हणणार। गुरु त्याच्याशी एकरूप झालेले असतात। मनोमे वाची प्रतिष्ठितम मन हा आपलं मन म्हणजे संपूर्ण अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार
ज्यात कधी संकल्प विकल्प येतात ते मन, निश्चय आपण करतो विचारात ती बुद्धी, स्मरण होत असतं आपल्याला झालेल्या गोष्टीचं त्याला म्हणतात चित्त, आणि तिघाची एकरूप झालेला जो अहमभाव आहे त्याला म्हणतात अहंकार. हे संपूर्ण निर्देशन केलं मन शब्दाने. वाची म्हणजे वाणीमध्ये प्रतिष्ठित असावं. वाणीचा व्यापक अर्थ म्हणजे आपले जे संपूर्ण कर्मेंद्रिय आहे त्याचं प्रतीक आहे वाणी, ते देखील अनुकूल असावे ह्या प्राप्तीसाठी या प्रतिष्ठित. सो वाणी आपल्या मनामध्ये प्रतिष्ठित याचा अर्थ मनात जे विचार येतात तसेच वाणीने आपण शब्द बोलावे, नाही तर मनात एक विचार येतात बोलून दाखवायचं दुसरं, असं आपल्याला त्रास होतो. म्हणून शब्द आहे ते उच्चारण्यासाठी सूक्ष्म अशी जी आपल्याच्यातली साधन बनले ते आपलं मन. कारण जसे आपले विचार असतात तसा आपला उच्चार बाहेर येत असतो. विचारामध्ये आपण जर क्रोध असेल तर बाहेर बोलताना देखील क्रोध व्यक्त होत असतो. मनात जर शांती असेल तर आपण शांतपूर्ण आपण शब्द उच्चारत असतो. मनात निश्चलता असेल तर आपण निश्चलतेने आपण व्यक्त करतो. मनामध्ये संशय असेल तर मला हे वाटतं करू नये असं होत असतं. तर ही माझी वाणी हे मनामध्ये प्रतिष्ठित आता ते जे काही मी शब्द बोलेन ते विचाराच्या अनुरूप असावे. दुसराही तसाच शब्द महत्वाचा आहे, म्हणून मी वाची प्रतिष्ठितम. आणि माझ्या मनात जे काही विचार येईल ते जसे आपण बोललेले आहे तसेच असायला पाहिजे. नाही तर बोललेले एका मनामध्ये विचार दुसरा करत असेल तरी बरोबर नाही. ही विसंगती नको, सुसंगत असेल. याप्रमाणे परस्परामध्ये सहयोग असावा की वाणीच्या अनुसार बोलण्याच्या नुसार आपले विचार असावे आणि विचारानुसार आपले उच्चार असावे. तेव्हा मग कुठलेही काम प्रचाराचं किंवा बाकीचं आपले जीवन जगण्याचं काम व्यवहाराचं देखील बरोबर होऊ शकतं. आपलं मन जर सावधान नसेल, अलर्ट नसेल, जागृत नसेल तर आपल्याला मग नंतर आपल्याला त्रास होतो की आपण घेतलेले निर्णय आपले चुकीचे ठरतात. म्हणून या दोघांवरही संयम असला पाहिजे, पण दोघांमध्ये कोहिसिव्हनेस म्हणजे दोघा एकमेकाचे सहयोग असला पाहिजे. रेडिओमध्ये देखील आपण जर बातमी ऐकतो किंवा गाणं ऐकतो तर एक स्टेशन आपण ट्यूनअप करून घेतो. ते दोन स्टेशन जर एका वेळेस लागले तर आपल्याला खरखर असा आवाज येतो. पण वाणी जर एक बोलत असेल आणि मन जर दुसरं असेल तर आपलं मन आपल्याला सांगत असते की आपण बरोबर कार्य करत नाही. म्हणजे इंटेलेक्च्युअल ऑनेस्टी असली पाहिजे, प्रामाणिकपणा असला पाहिजे आपल्या ह्याच्यात. आवी ही या शब्दाने जो प्रकाश स्वरूप परमात्मा आहे, प्रकाश म्हणजे ज्ञानस्वरूप, या शब्दाने हा स्वयंप्रकाश असलेला आत्मा आपल्यात जे सगळ्या इंद्रियासाठी मनासाठी प्रेरक असलेले शक्तिदायक असलेला परमात्मा ब्रह्मचैतन्य याचं निर्देशन केलं आहे. पुढे यालाच या उपनिषदात प्रज्ञानम ब्रह्म असं म्हणणार, ज्याचं आपण पाहतो, ऐकतो, वास घेतो, चव घेतो, स्पर्श ज्ञान करतो, मनाने भावना करतो, बुद्धीने विचार करतो, असं जे प्रज्ञान आहे ते आविही म्हणजे प्रकाश स्वरूप आहे. त्याच्या प्रकाशात आपल्याला व्यवहाराचं ज्ञान होतं. आणि म्हणून त्याच्यामुळे आपल्याला व्यवहारात सगळी आविर्भूतता म्हणजे त्याचं प्रकटन दिसतं. तर त्याने त्या प्रकाश स्वरूप असलेल्या परमात्म्याने माझ्यासाठी आविही इधी, तो माझ्यासाठी प्रगट व्हावा, त्याची माझ्यावर कृपा असावी. आपल्या मनामध्ये देखील असं ब्रिलियन्स असलं पाहिजे, विचार करत असतं. आणि त्याच्याद्वारा जसं जसा सूर्य प्रगटला की अंधाराला काही जागा राहत नाही, तसं विद्यारूपी प्रकाश माझ्या हृदयात प्रगटला की अविद्यारूपी अंधकाराला जागा टेक राहायला नको. आवरण आणि विक्षेप दोन्ही संपायला पाहिजे असा भावात. आणि हे मना आणि वाणी आणि मनाला परत आणखी सांगायचं, हे दोन उपकरणं महत्वाचे ह्या श्रवणाच्या याच्यात, की मनाने आपण ग्रहण करत असतो ऐकलेलं सगळं, आणि मग ते आत्मसात झालेलं ज्ञानाचं आपण चिंतन करून आपण आत्मसाक्षात्कारापर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो. पण ते देखील शब्दाच्या द्वाराच आपल्याकडे येत असतं. आणि म्हणून आणि म्हणजे तू ह्या दोन्ही जे आहेत आपली उपकरणं ते
ही ब्रह्मविद्या आपल्याकडे आणण्यासाठी हा समर्थ झाला पाहिजे. दोन्ही उपाध्या कोणती? आपली वाचा आणि आपलं मन. उद्या गुरुला एखादा प्रश्न जरी विचारायचा असेल किंवा बोलत असेल तर नीट शब्द वापरले पाहिजे. नाही तर काहीतरी बोलून द्यायचं तर ते आपल्याला सांगणारच नाही. अर्जुनाने देखील कृष्णाला प्रश्न विचारला, मग त्याची मान मर्यादा ठेवून सगळं ते सगळं तेव्हा आपल्याकडे ब्रह्मविद्या येईल. मग आपल्या मनामध्ये येईल महाप्रहासी. आणि हे श्रोतम्य जे मी काय ऐकलेलं आहे, श्रवण केलेलं आहे, ते जर एका कानाने ऐकलं दुसऱ्या कानाने निघून गेलं, ते जर आपल्या सखोलतेत हृदयात जर उतरलं नाही तर त्याचा उपयोग होत नाही. म्हणून जे मी ऐकलंय मी श्रुतम मा प्रहासी, की मी जे ऐकलेलं आहे श्रवण केलं आहे त्याचा त्याग न हो, म्हणजे ते त्याच्यापासून मी वंचित होऊ नये, ते कधी विसर पडू नये मला त्याचं विस्मरण मला होऊ नये. अनेन अधितेन, अधितेन म्हणजे धी म्हणजे बुद्धी, अधितेन मग बुद्धी म्हणजे उतरलेलं हे ज्ञान, अध्ययन केलेलं हे ज्ञान. ते कसं असावं? अधितेन अहोरात्रान संददामी. रात्रंदिवस म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला सजगता जागायचा वेळ असेल, कित्येकदा आपल्या याच्यात आपण विचारांचा भाव असतो, त्यापुढे दिवसाची वेळ, विचाराचा अभाव जरी असतो तरी आपल्याला जाणीव असली पाहिजे की विचाराचा अभाव असो की अभाव असो की परमात्म्याचा कधीही अभाव होत नाही. त्या परमात्म्याची सतत जाणीव ठेवणं म्हणजे रात्रंदिवस मी त्याचं अनुसंधान ठेवील. सोये बैठे खडे उठाने हम तो रहते वही ठिकाणी. तर झोपले असेल जागत असेल तरी आपण सतत त्याच्या जागृतीत असावं हा महत्त्वाचा. अनेन अधितेन या अध्ययन केलेल्या अशा या ग्रंथाचं किंवा शास्त्राचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर आपलं कर्तव्य काय की मी श्रवण झाल्यानंतर मनन चिंतन करून त्याचा ध्यास करीन. रात्रंदिवस अखंडाकार वृत्ती त्यातून तयार होते. आज आपली थोड्या वेळासाठी होतं, नंतर आपलं मन असं पिसलतं, म्हणून आपल्याला त्याचा काही लाभ मिळत नाही. म्हणजे आता दुसरा झाला की आळस सोडून या ब्रह्मविद्येच्या चिंतनामध्ये माझं मन लावेल की ते खूपच त्यात संदेश चांगला आहे. ऋतम वदिष्यामी, परमार्थभूत जे सत्य आहे तेच मी बोलणार. ऋतम म्हणजे हे मनाचं सत्य, आतले असलेलं सत्य, जे आपल्याला वैचारिक असलेलं सत्य, इंटेलेक्च्युअल आले असते तेच मी बोलणार. आणि त्याच्यापासून रिदम म्हणजे त्यात एका समतोलता येईल असे आपल्यात. ऋतम वदिष्यामी, जे काही शास्त्राला अनुकूल असेल आणि जे मला त्याच्यानुसार पटलेलं असेल तेच मी बोलणार असं, म्हणजे ही त्याची प्रतिज्ञा आहे. सत्यम वदिष्यामी हे झालं तर मनाचं सत्य, त्याला म्हणतात ऋतम. वाणीने उद्गार केलेले जे शब्द असतात त्याला म्हणतात सत्य. जे पाहिलं ऐकलं वाद घेतला चव घेतलं तसंच सांगायचं, म्हणजे मग आपल्याला खोटं बोलण्याचा त्रास वाटत नाही. नाही तर आपण बोलायचं का आपल्याला. तत् माम अवतू, अशासाठी तत् म्हणजे ते ब्रह्मतत्व परमात्मतत्व त्यांनी माझं रक्षण करावं, त्याचं माझं संवरण करावं. तद वक्तारमवतो, आणि ज्याच्याकडून माझ्याकडे हे ब्रह्मविद्या येते त्या गुरुजनांचं त्या आचार्यांचं देखील त्यांनी रक्षण करावं. कधी आपल्याला देखील वक्त्याची भूमिका करावी लागते, कधी कधी आपल्याला देखील श्रोत्याची भूमिका करावी लागते. तेव्हा होत असताना एक गोष्ट आपल्यात यावी की आपल्याच्यात त्याच्याबाबतचा अहंकार नसावा. बस हेच संरक्षण आहे. किती सांगावं किती बोला, काम करत असताना आपल्याच्यात डेंजरस जर काय असेल जे धोकादायक ते म्हणजे अहंकार, त्याच्यापासून परमेश्वराने मला माझं रक्षण करावं. तद वक्तारम होतो, किंवा मी जेव्हा वक्त्याचं काम करेल तेव्हा माझं परमेश्वर रक्षण करू, किंवा दुसरा कोणी माझ्याशी बोलेल तर त्याला असं बोलू दे की जेणेकरून आपल्याला त्रास होणार. आणि व्यवहार याच्याशिवाय चालत नाही. लाईफ इज अ मुव्हमेंट इन अ रिलेशनशिप. जीवन म्हणजे संबंधात होणारी वाटचाल आहे, आणि सगळे संबंध आपले कसे आहे आपल्या बोलण्यावर आहे. समर्थाने म्हणजे की जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र सगळं असं असावं. तद वक्तार होतो, आणि आचार्यांचं रक्षण करावं. आचार्याला बोध करण्यासाठी परमेश्वरांनी एक प्रेरणा द्यावी जेणेकरून, आणि ते सुद्धा ते ज्ञान असतं त्यांना, पण ज्ञान असून आम्हाला समजेल असं समजल्याशिवाय त्याचा आपल्याला लाभ होत नाही. अशाच त्याचं रक्षण करावं माझ्या गुरुजनांचं. अनावत तुम्हा, माझं अवन म्हणजे रक्षण करावं. म्हणून ओंकारात एक म्हणजे अवती ते ओम, जो रक्षण करतो तो ओम.
अवतु वक्तारम पुनरुक्ती एवढ्यासाठी केली की हे जे महत्त्वाचा विषय आहे तो रिपीट केला जातो. परत सांगतो की माझं रक्षण करू. कारण आचार्यांचं तर ठीक आहे, पण आपल्यावर जास्त जबाबदारी आहे. त्यात ग्रहणशीलता यायची असेल ब्रह्मविद्येच्या प्राप्तीसाठी तर हे ॲडजस्टमेंट, हे समायोजन साधकाच्या अंतर्यामी असणं आवश्यक आहे. म्हणून अवतु वक्तारम आणि तिथून ज्ञान येत असतं गुरुजनांपासून. मग त्याला देखील अशा तऱ्हेचं आम्हाला सांगू दे की जेणेकरून हे ब्रह्मविद्या देखील आपल्याला काही कठीण वाटणार नाही, आपल्याला समजू शकेल. अशा तऱ्हेने शिष्यानी आणि गुरुनी एकत्र येऊन केलेली ही प्रार्थना, त्याच्यामागे मुख्य हेतू एवढा की अविद्या आणि त्याच्या कार्याची निवृत्ती व्हावी आणि विद्या आपल्या हृदयात उदयाला यावी, आपल्या अनुभवाला यावी, याच्यासाठी दुसरं काही मागितलं नाही. आपण बाकीच्या मागणीमध्ये काहीतरी थोडं करतो आणि दुसरं काही मागतो असं. तर हे खऱ्या अर्थाने प्रार्थनेचा अर्थ. प्रार्थना करायची म्हणजे देवाला भीक मागायची नाही, पण आपल्या अंतर्यामी जे एक पॉवर पोटेन्शियल आहे, जी शक्ती आहे, तिला आवाहन करून ती आपल्याला उन्नतीच्या दृष्टीने उपयुक्ती पडावी यासाठी ईश्वराची कृपा आपण भागतो. आणि ईश्वराच्या कृपेशिवाय काहीही जमू शकत नाही, व्यवहार असो की परमार्थ असो. आणि ओम शांती 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 म्हणत असताना त्रिविध तापाचं शमन हो हे निर्देशित केलं. आदिदैविक ताप, आदिभौतिक ताप आणि आध्यात्मिक ताप हे माझ्या आध्यात्मिक साधनेच्या मार्गातून दूर व्हावेत अशा तऱ्हेची प्रार्थना या ठिकाणी केलेली आहे. आता इथून प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. त्याची पार्श्वभूमी अशी की खऱ्या अर्थाने परमात्मा तर एकमेव अद्वितीय आहे, दुसरा काहीच नाही. दोन परमात्मे नाही, सत्य एकच आहे. पण त्याचं स्वरूप इतकं गूढ आहे की तो उपाधीच्या पलीकडे असल्यामुळे कुठल्याही उपाधीला आकलन होईल असं तऱ्हाचा तो नाही. मदी शरीर मन आणि बुद्धी, काल आपण बघितलं कुठल्याही प्रमाणाचा विषय नव्हे. पण तरी पण त्याच्यासाठी त्याच्या प्राप्तीचं जवळीकतेचं जर प्रमाण कोणतं असेल तर शब्द प्रमाण आहे. शब्दातूनच आपल्याला ज्ञान होतं. तर तसं आत्मा किंवा परमात्मा किंवा ब्रह्म आपल्या ह्याच्यात निर्गुण, निराकार, निर्विकार सांगितलं आहे. नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, सत्य. जसं आपण त्या गुरुदेवाच्या त्या नामावलीमध्ये देखील आपण सुरुवातीला पाहतो अजाय नमः, इथून सुरुवात. खरा तुम्ही जन्माला असतो त्याचा प्रश्नच आहे कुठे. मग बाकी तुम्हाला जरा समजून आपलं लक्ष त्या अज स्वरूपाकडे जावं म्हणून त्यांचं वैभव, त्याची विभूती सांगितली. आपला संध्याकाळचा विषय तोच आहे की काहीतरी प्रभाव एखाद्या गोष्टीचा समजल्याशिवाय ज्याचा प्रभाव तिकडे आपलं मन वळत नाही. तर ब्रह्माचं सापेक्षतेच्या भाषेत बोलत असताना एक अमूर्त आणि मूर्त स्वरूप, तर गीतेत देखील तेच सांगितलं कृष्ण भगवंतांनी की मया ततमिदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना. अर्जुना संपूर्ण जगत, नामरूपाला आलेलं जगत, आंतरिक आपलं मनाचं भावनांचं जगत आणि बौद्धिक वैचारिक जगत, हे संपूर्ण जगत मी व्यापून टाकलंय. कोणत्या रूपाने? अव्यक्त मूर्तीना. हे बाहेर नामरूपात नाही, त्याला म्हणतात मूर्त स्वरूप. त्याचं थोडंसं सूक्ष्म असं त्याचं प्रकटन म्हणजे आपल्या मन आणि बुद्धीमध्ये असलेल्या भावना आणि विचारांचं आंतरिक जगत. त्यापेक्षा आणखी थोडं पलीकडे जावं तर हे वासनांचं म्हणजे कारण शरीराशी एकरूप असलेलं आपण अनुभवलं असलेलं निद्रेमध्ये जो आपण अविद्या होतो ते जगत. पण हे तिघांनाही प्रकाशित करणार आहे ते ब्रह्म, ते परमात्मा स्वरूप असल्यामुळं ते त्याचं स्वरूप आहे. स्वरूप मुख्य आहे त्याचं. कसं आहे? अव्यक्त. म्हणजे अव्यक्त हे त्याचा योग आहे आणि व्यक्त ही त्याची विभूती आहे. आपल्या विभूती योगाच्या भाषेत जर बोलायचं असेल तर आता त्या आत्मा एकच आहे, पण तो समजायला फार कठीण आहे सर्वसाधारणाला. म्हणून आपल्या याच्यात 2-3 वाद सांगतात. एक अजातवाद. अजातवाद म्हणजे तो काही परमात्म्यापासून काही झालं नाही आणि तो कोणाला काही उत्पन्न करतच नाही. पण आपण जेव्हा व्यावहारिक दृष्टीने बघतो जगाकडे तर आपल्याला उत्पन्न झालेलंच खरं दिसतं, खरं वाटतं. ऑफिसमध्ये गेलं का ऑफिसचं ऑफिसर खरं वाटतो, घरी आलं तर घरी तर टेन्शन खरं वाटतं नाही. कसं पडायचं? मग त्याच्यासाठी सांगितलं की ठीक आहे, त्या तत्वाला काहीही लांछन न येऊ देता
मग शंकराचार्य त्याला हेच सांगितलं, अजातवादच सांगितला. पण ठीक आहे जगत, पण ते कसं आहे, स्वप्नात पाहिलेलं जगतासारखं. स्वप्नातलं जगत स्वप्नात असेपर्यंत खरं वाटतं, त्याला म्हणतात प्रातिभाषिक सत्ता आहे त्याची, ॲपरंट रियालिटी, खरे नाही. जागवून बघावं तर फ्रॉम द स्टँड पॉइंट ऑफ द रियालिटी देर इज नो ॲपरंट वर्ल्ड ऑल्सो. तिथे हे दिसणारं जग देखील नाही. याला म्हणतात हे त्याच्यावर असलेला अध्यारोप केला आहे, सुपरइम्पोजिशन केलं आहे दाखवून, म्हणजे विवर्तवाद. जी वस्तू नाही ती तिथे दिसणं तिला म्हणतात मिथ्या. स्व अभावाधिकरणे भासमानत्वम मिथ्यात्वम, की ज्याच्यामध्ये जिथे एखाद्या गोष्टीचा अभाव आहे ती वस्तू त्या ठिकाणी दिसणं, याला आपण म्हणतो आरोप. कधी कधी आपण एक व्हायला आरोपी केला म्हणून ते खोटं निघू शकतो आरोप. तर हे दुसरं त्याला म्हणतात शंकराचार्यांनी विवर्तवाद. त्याचे अनेक उदाहरण दिली जातात. कधी दोरावर साप दिसणं किंवा चिंपल्यावर चांदीचा भास होणं, मृगजळ, अशी निम्म्या उदाहरण दिली त्यांनी. खरं आहे आपल्याला. किंवा स्वप्नातली सृष्टी स्वप्नापर्यंत खरी वाटायची जागा होऊन काहीच नाही. संसार हा स्वप्नतुल्य होई रागद्वेषादी संकुला. हा संसार स्वप्नासारखा आहे, रागद्वेषाने भरला आहे. हे मला हवं, हे नको, हे माझं, हे तुझं. स्वकाले सत्यवत भाती. स्वकाले म्हणजे स्वप्नकाले, जेव्हा निद्रेच्या इन्फ्लुअन्स खाली आपण असतो, स्वप्न पाहतो, तेव्हा 100% आपण खरं वाटतं. जागवून पाहतो काहीच नाही. स्वप्नात पाहिलं 100 काही आणि सकाळी उठून काहीच नाही. यानंतर प्रातिभाषिक, हे विवर्त. किंवा वस्तू तिथे नसताना ती त्याच्यावर दिसणं, हा त्याच्यावर अध्यारोप आहे. आणि ही शास्त्राची पद्धती आहे. अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. निष्प्रपंच वस्तू ते स्वप्न, जागर, सुषुप्तम अवैती नित्यम तद्ब्रह्म, सगळ्याच्या पलीकडे असलेला पण आपल्याला प्रत्यक्षात प्रतीची देत आहे 3 प्रकारचा संसार. स्थूल संसार जागृत अवस्थेत, सूक्ष्म मन आणि भावनात्मक असलेला स्वप्नावस्थेत, आणि अविद्यात्मक असलेला कारण संसार. पण तिघाच्या मागे ब्रह्म कसा आहे, निर्विकार आहे. पण हे समजत नाही, आणि म्हणून नातुडे हा देवा आणि म्हणूनही प्रतिमा. निर्गुण निराकार समजत नाही, म्हणून अमूर्तापेक्षा मूर्ताचं निर्देशन केलं पाहिजे. आता मूर्तामध्ये आलं तर मग जरी परमात्मा स्वतः जन्मला नाही, कोणाला जन्म दिला नाही, तरी पण आपल्याला हे जग खरंच दिसतं. कारण प्रत्येकाला एवढा अधिकार नसतो वेदांताचा की अजातवाद त्याला समजेल म्हणून. विवर्तवाद देखील समजायला त्याला एकदम कठीण आहे, पण हे प्रत्यक्ष दिसलेलं आपल्याला खरं वाटतं. सुखदुःखात्मक असलेलं जग, आणि त्या आत्म्याशिवाय तर काही राहू शकत नाही परमात्म्याशिवाय. आणि जीवनाचा हा सिद्धांत आहे की कुठेही परिवर्तन जर आपण अनुभवलं तर त्याच्यामागे परिवर्तन रहित अधिष्ठान असलं पाहिजे. वरवर अनंत लाटा असल्या, बुडबुडी असले, लहरी येत असल्या, तरी पण अंतरंगात पाणी हे निर्विकार आहे, पाणी हे निश्चल आहे. स्वतः निश्चल निस्तरंग जलराशी आहे, पण तरंग दिसतात. यातून मग हा सिद्धांत लक्षात ठेवून, आणि दिसेल की हा महिदासाने लिहिला, त्याला देखील तो अगदी या अर्थली लेवलवर म्हणजे या पृथ्वीच्या स्तरावर येऊन तो मला समजा म्हणून. मग त्याने जरी आत्म्यामध्ये हा प्रपंच नाही, अनेकत्व नाही, तरी अनेकत्वाची भावना त्या ठिकाणी कशी झाली, जगाची निर्मिती कशी झाली. आपल्या त्या निर्णय ग्रंथात भागवतात देखील त्याचे सर्गा एक विभागच त्या ठिकाणी. निर्मिती ब्रह्मदेवापासून झाली, मग नंतर सनत कुमार झाले, त्याच्यानंतर ऋषी झाले. तर हे जरा समजतं लोकांना. आणि म्हणून आत्मा त्याच्यात तो जेव्हा आपल्या मायाशक्तीशी किंवा क्रिएटिव्ह पॉवरची निर्माण शक्तीशी एकरूप होतो, तेव्हा तो ब्रह्मदेव, आणि ब्रह्मदेवाच्या रूपाने तो बाहेर त्याचा प्रकटन होत असतो. 3 प्रकार त्याचं आपल्याला प्रकटन होत असतं. तोच परमात्मा, तो चैतन्य स्वरूप असलेला, तो जेव्हा कारण शरीराशी एकरूप होतो तेव्हा अव्यक्त प्रलयासारख्या अवस्थेसाठी तो तिथे असतो. जेव्हा तो समष्टी मनाशी एकरूप होतो तेव्हा तो सगळ्या जगाचा निर्माण करता असा ब्रह्मदेव रूपाने, हिरण्यगर्भ रूपाने होतो. आणि तो जेव्हा संपूर्ण नामरूपाने रटतो तेव्हा तुम्ही आमचे शरीर घेत असतो. तर मुद्दाम अशी एक आपल्याला समजावं म्हणून, सोपं जावं म्हणून ह्या सृष्टीची कल्पना केली. खऱ्या अर्थाने सृष्टी सांगणं हे वेदांताचं मुख्य लक्षण नाही किंवा वेदांताचं मुख्य प्रयोजन नाही.
पण सृष्टी सांगून ज्याच्यापासून सृष्टी निर्माण झाली तो कसा आहे, तो असृष्ट आहे, अजय आहे, नित्य आहे, शाश्वत आहे, परमपुराण आहे, असं सांगण्यासाठी. तर म्हणून आता याची सुरुवात इथे करत आहे आपल्याला समजा म्हणून की आत्म्याबाबत सत्य असं विधान करत आहे. ते आता इथून आता सुरुवात झाली आहे मंत्राला. काढा पहिला मंत्र आता. ओम आत्मा वा इदमेक एवाग्र आसीत नान्यत् किंचन मिशत. आता तुम्हाला मला समजा म्हणून मुद्दाम हा प्रपंच सांगत आहे. निष्प्रपंच वस्तू समजा म्हणजे प्रपंच सांगण्याचा प्रपंच करत आहे की हे ओंकार स्वरूप परमात्मा, त्याच्यापासून इदम सर्वम नामरूपात्मकम जगत, हे नामरूपात्मक जगत, आतलं असलेले हे सूक्ष्म जगत, हे अग्रे म्हणजे निर्माण होण्याच्या आधीपासूनच एक हा आत्मा वै आसीत. हे नामरूपाला जगत येण्याच्या आधी काय होतं, नित्य शुद्ध बुद्धमुक्त असे अजर अमर असं स्वरूप एकमेव दुसरं नव्हतं. आणि हे वैशिष्ट्य आहे की त्याच्यापासून जरी अनेकता दिसली तरी त्या एक स्वरूपाचा काहीही त्याच्यात बाध होत नाही. तसं सोन्याची कितीही अलंकार केली, इयरिंग फिंगरिंग बांगडी, पण त्या सोन्यामध्ये जसं काही बाध होत नाही त्याचा. तसं म्हणजे आपल्यामध्ये रूपांतर न होता रूपांतर दिसणं याला म्हणतात विवर्तवाद. स्वस्वरूप अपरित्यागेनं रूपांतरम. तसं आपल्याला जेव्हा भ्रांती होत असते, काहीतरी आपण ती कल्पना करत असतो, खऱ्या अर्थाने दोरावर साप नसतो. हे उदाहरण तर कित्येकदा आपल्याला आम्ही सुद्धा अनुभवलं. एवढा गोष्टी करता करता उत्तर काशीला असं दुपारी संध्याकाळच्यात गेलो होतो भिक्षेला. आता संध्याकाळी थोडासा अंधार पडतो जरा, आणि बघितलं जरी आम्ही एवढं उदाहरण ऐकलं होतं तरी थोड्या घाबरलो तसं. ते बिलकुल तो सापासारखं दिसत होते. झालेली गोष्ट, अनुभवाची गोष्ट वारंवार सांगायला काय हरकत नाही. बघूया मी. आणि मग नंतर जेव्हा टाच लावून बघितलं त्याच्यात, तेव्हा एक सायकलचा ट्यूब असा पडला होता की बिलकुल त्याला बिलकुल. आजकाल ते रबराचे साप देखील असे खरे करतात ना की तुम्हाला ओळखता येत नाही काय. खरोखरच्या फुलाबरोबर दुसरं फुल लावा, ओळखाय. हेच तर मायेचा प्रभाव आहे. काय करणार, तुम्ही सुरुवात करा. आता त्याला हा विषय सांगायचा. लेकिन खुशबू नाही आती है कागज के फुलों से, की त्याच्यात काही खुशबू म्हणजे त्यात ते सौंदर्य येत नाही, दिसायला सारखं दिसतात. तर हे जुटाई नाही चुपती आहे. आणि म्हणून काही आहे तसंच आहे प्रपंचाचं स्वरूप. तर हा निष्प्रपंच परमात्मासून तो कसा आहे, एकच होता आणि दुसरं काहीच नव्हतं प्रकट होण्याच्या आधी. आणि तुम्ही कल्पना करा की तसं आपण स्वतःचा अनुभव घेतला, तुम्हाला मग तो लावता येईल समाधीच्या स्तरावर. तसं झोपेत असताना माझं संपूर्ण जग तात्पुरतं संपलं असतं. मुलं बाळं, घरदार, पती पत्नी, असं प्रत्येक तुमचा अनुभव असणार. तत्र पिता अपिता भवती, माता अमाता भवती, आई वडील मुलं बाळं, काही कोणाचा संबंध राहत नाही. कारण काय तिथे मनन उरे, मग तिथे काय उरे. हा तुमचा आमचा अनुभव आहे. तुम्हाला शास्त्राची गोष्ट पटणार नाही, पण अनुभवाची गोष्ट तुम्ही नाही शकत. सांगा ना, तुम्ही झोपेत असताना कोणते संबंध असतात तुमची, ऐका. आता आपल्याला झोपेच्या अवस्थेला म्हणतात लय अवस्था, आणि ब्रह्मदेवापासून सृष्टी निर्माण होण्याच्या आधी त्याला म्हणतात प्रलय अवस्था. ऐकता की नाही आता तुम्ही? ज्यात सगळ्यांचं मन एकत्रित होऊन झोपेला गेलेलं असतं. आता फक्त आपलं इंडिव्हिज्युअल माइंड फक्त झोपेला जातं व्यक्तिगत. आपण त्याला झोपेची अवस्था म्हणतो, त्याला तर प्राज्ञ अवस्था. आता जेव्हा तुमचं मन, माझं मन, इव्हन पशुपक्ष्यांचं सगळ्याचं मन त्या प्रकृतीमध्ये लय पावलेलं असतं, आणि प्रकृतीच्या मागे आश्रय बाकी त्यात असतो, जो केवळ प्रकृती विकृतीच्या रहित आहे. प्रकृती विकृती भिन्न हा शुद्ध बोध स्वभाव, हा प्रकृती विकृतीपासून भिन्न असलेला शुद्ध ज्ञान स्वरूप असलेला आत्मा. आता हे स्पष्ट आहे, हा ओंकार स्वरूप शुद्ध परमात्मा होता. मग का बरं मग एवढं निर्मिती केली, काहीला सुखवून काही दुःख करत बसायचं? तुमच्या आमच्या आधीचे काही कर्म होते आधी,
आणि ते जेव्हा कर्माचं मूळ कारण आहे आपलं माइंड, आपलं मन, आणि प्रत्येकाच्या व्यक्तिगत मनानुसार प्रत्येकाचं व्यक्तिगत कार्य करत असतो. पण प्रत्येकाच्या व्यक्तिगत मनाच्या मागे कारण आहे प्रत्येकाची वासना. यथा पिंडे तथा आता ब्रह्मांडी. विचार करा सगळा, कारण विचार कोणाचा चाललाय, हे ब्रह्मांड देखील निर्माण होण्याच्या आधी त्याचं म्हणजे शुद्ध परमात्मा तत्व, ब्रह्मतत्व, त्यालाच म्हटलंय आत्मा. आणि आत्मा म्हणण्याचं कारण काय की तो सर्व व्यापक आहे, तोच सगळ्याच्या मागे असलेला भोगता आणि त्याचं कार्य करता आहे, आणि त्याच्याद्वाराच सगळं हे आदान प्रदान आठवत आहे. तर हाच इदम अग्रे आसीत, म्हणजे ह्या इदम म्हणजे जगताच्या आधी, इदम म्हणजे नामरूपात्मक असलेलं जगत, त्याच्या मागे हे अहम म्हणजे अहंकार नव्हे पण शुद्ध बुद्ध असलेला परमात्मा. आणि म्हणून भागवतात पहिला नमस्कार कृष्णाला करत असताना म्हटलंय सच्चिदानंद रूपाय. सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे ज्ञान, आणि आनंद म्हणजे सुखस्वरूप असलेला नारायण हा परमात्मा केवळ एकच होता, दुसरं काही नव्हतं तेव्हा, मायेने मग झालं. आता तुम्ही विचार करा, एखाद्या खोलीमध्ये जर 8-10 माणसं झोपलेली असते, प्रत्येकाचे संस्कार वेगळे असतात. कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी उद्योगी आहे, कोणी खिसे कापणार आहे, कोणी संत आहे, सगळे झोपेत असताना ओळखायच नाही कोण काय. मग पण सकाळी जागा उठून काय आपापला प्रपंच उभा करेल. तुम्ही त्या डॉक्टरला बरोबर सकाळी उठून पहिला विचार कोणता येईल, बरोबर आज काय कोणते पेशंट येतील ते, त्याला काही क्लायंट म्हणजे काही कोर्टाच्या गोष्टी संबंध नाही. तसंच तुमचं प्रत्येकाचं. आता हे आधी आपलं प्रत्येकाचे संस्कार होते म्हणून, आणि ते त्याच्यामध्ये असलेली ही पॉवर पोटेन्शियल निर्माण करण्याची शक्ती ही सुप्त रूपाने होती. आता तू तसं जागा झाल्यानंतर जसं आपण प्रपंच उभा करतो, आज कोणाला भेटायचं आहे, कोणाला भेटायचं नाही, कोणाचे फोन घ्यायचे, कोणाचे नाही, कोणाचे पैसे द्यायचे, आपलं तसंच अगदी तसाच प्रपंच आहे. हे तुमच्या व्यवहाराची गोष्ट आहे, त्याला काय तुम्ही काही कमी नाही ब्रह्मदेवापेक्षा, फक्त निदान विक्षेप तरी करू शकता स्वतःसाठी आणि दुसऱ्यासाठी. काय कर आता हे इंडिव्हिज्युअल माइंड प्रोजेक्ट, द इंडिव्हिज्युअल वर्ल्ड, टोटल माइंड प्रोजेक्ट, ते सिंपल सूत्र आहे त्याचं. आता व्यक्तिगत मनाच्या मागे झोपेत असताना जसं त्याचं विलिनीकरण झालं असतं, तसं ह्या सृष्टीच्या आधी समष्टी म्हणून झोपायला गेलं असतं. त्यावेळेस काय होतं, ते केवळ शुद्ध आत्मतत्वच होतं, हा सगळा प्रपंचाचा पसारा नव्हता. मग तुम्हाला जर परत जायचं असेल तर दृश्यापासून द्रष्ट्याकडे जा, आणि अशा दृष्ट्यापर्यंत जा की ज्याचा द्रष्टा कोणी नाही. रूपम दृश्यम, बाह्यतर रूप दृश्य आहे, लोचनम दृक, त्याला पाहणारा द्रष्टा डोळे आहे, तदृश्यम दृप्त मानसम, डोळ्याला पाहणारा आपलं मन म्हणजे विचार आहे, आणि त्या मनाला पाहणारा आपल्यामध्ये असलेलं चैतन्य आहे. चैतन्याला पाहणारं कोणी, चैतन्य किती आहे, मस्त आहे ते, याला म्हणतात शर्मा. बसल्या बसल्या समाधी लागते असं वस्तू इदम अग्रे आसीत. आणि आता जोर नान्य किंचन मिशत, दुसरं ते जसं आपण नाही का डोळ्याची उघडझाप करत असताना नॅचरल होत असतं असे. म्हणजे काय मोबाईलमध्ये असता दाखल कृष्णाचा डोळ्या, काही तिथे उघडझाप होत असताना काही निर्माण होत नाही आणि काही गमावत नाही. तसं त्याच्यापासून हे सगळं होईल, हे प्रपंच. आणि दुसरं त्याच्यात मायेपासून सृष्टी झाली, परमात्मा प्लस माया इज इक्वल टू ईश्वर. आता त्यांनी कशी संकल्पना केली ते पुढे सांगणार आहे रंगवून. पण फक्त एक सत्य सांगितलं की सत्यच केवळ एक होतं आणि दुसरं काहीही नव्हतं, हे सांगण्यासाठी नान्यत किंचन, म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारचे भेद नव्हते. 3 प्रकारचे भेद असतात, सजातीय, विजातीय, स्वगत भेद या प्रपंचात. म्हणजे त्या जातीमध्ये भेद आहे. जसं निरनिराळ्या प्रकारचे आता हे असतात काही फळं, पपई आहे. आता पपईमध्ये 2 प्रकार असतात. आजकालच्या जनरेशनला माहीत नाही पिवळ्या रंगाची पपई होती की नाही म्हणून, पण आधी एक पिवळ्या रंगाची पपई मिळायची आपल्या शेतात, त्याच्यात पेप्टिन वगैरे भरपूर होतं. आता ते लाल रंगाचीच पपई, आता पपईच म्हणायची. पण पपई असून त्या पपईमध्ये 2 प्रकार, एक हायब्रिडची असते पपई, तायवानची लाल लाल रंगाची, काही अर्थ नसते, आणि दुसरी आपली साधी असते पपई, ते दिसतच नाही, त्याच्यामुळे आपल्याला काही प्रश्नच नाही वाटत. याला म्हणतात त्यात. तसंच जनावरांमध्ये भेद, गाईमध्ये देखील, आपण गाई एकच आहे जात, पण त्यात जर्सी गाय आणि गावातली असलेली गाय आहे ना,
याला म्हणतात सजाती भेद. त्यात जर तुलना करावी जनावराची माणसाची तर भेद आहे, निदान स्ट्रक्चरमध्ये तरी भेद आहे माणसात आणि जनावरात, आहे की नाही. देवाने माणसाचं डोकं कुठे खांद्याच्या वर ठेवलं, भावनेने वाहून जाण्यासाठी नाही ठेवलं. असं जनावरांचं डोकं कसं आहे, समांतर रेषेत आहे असं बिलकुल. त्याला म्हणतात एक हॉरिझॉन्टल असं, त्याला म्हणतात तिर्यक घेऊन. आता माणूस हे तसाच वागतो, तो भाग वेगळा, दोन पायावर असतो सगळ्या गोष्टी. पण भेद ठेवला देवाने आपल्याच्यात, ज्याला म्हणतात विजातीय भेद. एका स्पेसीचा दुसऱ्या स्पेसीची किंवा जातीची तुलना केली. जाती म्हणजे ह्या ब्राह्मण वैश्य नव्हे, की हे जसं हे मनुष्य जात आहे, दुसरी जनावरांची जात आहे, त्याच्यामध्ये भेद आहे. त्याच्यानंतर स्वगत भेद, स्वतःमध्ये भेद असतो. या प्रपंचात हे 3 भेद दिसतात, पण निष्प्रपंच वस्तूत हे भेद नाही. स्वगत म्हणजे हात म्हणजे पाय नव्हे, पाय म्हणजे डोळे नव्हे, डोळे म्हणजे कान नव्हे, पण त्या सगळ्या ठिकाणी मी सारखाच आहे. त्या वृक्षाचं उदाहरण देतात, त्या झाडाला पत्र, पुष्प, फळं, फांद्या, बुंधा सगळे वेगवेगळे असतात, पण त्याचा रस एकच होतो. हा एक रस परमात्मा आहे. हे हिंदू धर्माचं वैशिष्ट्य. ते नाही जाणलं म्हणजे गडबड होते बाकी. तर त्यात नान्यत किंचन म्हणजे दुसरं कोणतंही नव्हतं. हे दुसऱ्या ठिकाणी एकमेवा द्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन, त्या पंचदशीत आलं आहे. म्हणून त्याच्यात स्वगतभेद देखील नाही, त्यात आत्मेत होऊन नाही. काही लोक म्हणतात छोट्या माणसाचा आत्मा छोटा मोठा, ते अशा प्रकार नाही. ठीक आहे, एकच तत्व आहे. मग असं म्हणा की छोट्या लाचेमधलं पाणी छोटं आणि मोठ्या लाचेत एकच पाणी आहे. तो एक मात्र परमात्मा असं सांगून, आणि आता आत्म्याचा अर्थ आहे आत्मा आपनोतेर अत्तेर अततेरवा. आपनोतेर सर्वात तो व्यापक आहे. अत्ती म्हणजे सगळ्याचा भोग घेणं, म्हणजे सगळ्याच्या मागे भोग घेण्यासाठी शक्ती देणार तो आहे. आणि तो सगळ्याला जाणणार आहे. बस अस्तित्व केवळ वस्तू होती, दुसरं काहीच नव्हतं त्या ठिकाणी. आणि मग इतकं असून देवाला देखील वाटलं की आपण एकटं का राहावं. तुमचं नाही का सुरुवात होते, आता काहीतरी जाया मेस्यात, आता मला बायको आली पाहिजे, मग मुलं बाळ झाली पाहिजे, आपणच प्रपंच उभा करतो. आणि मग फार असंही झालं म्हणजे वाटतं की काय करावं म्हणत होतं. तर देवाने मुद्दाम तुमचा प्रपंच करण्यासाठी मग त्याच्यामध्ये त्या आत्मदेवाला असा विचार आला, आत्म्याला, की आपण हे असं काहीतरी करावं. आता हे कारण प्रत्येकाच्या वासना होत्या तिथे प्रलय काळात, त्यांचं शरीर त्याला दिलं पाहिजे. त्याच्यामुळे सृष्टीचा समय आला असताना मग त्यांनी त्याचा विचार केला. आता हे झालं फक्त त्या आत्मा कसा आहे, निष्प्रपंच वस्तू आहे, एकमेव अद्वितीय आहे, त्यात भेद नाही, पण मायेने त्यात भेद दिसतात. आणि म्हणून हे सूत्र सोडण्यासाठी माया शब्द वापरतात. काही काही गोष्टी आपण अनुभवतो, पण का अनुभवले ते काही सांगता येत नाही. आता दुसरी त्याची काळ वेळ देखील सांगता येत नाही. तुम्ही स्वप्न पाहताना तुम्ही कधी कधी मला सांगू शकता का तुम्ही एक्झॅक्टली किती वाजता स्वप्न पाहिलं? झोप लागते ना तुम्हाला, म्हणा होय किंवा नाही. आता तर जागे आहात तुम्ही, पण किती वाजता तुम्ही झोपले मला सांगा, एक्झॅक्टली सांगायचं. लगेच मी दुसरा प्रश्न करणार की तुम्ही जर 11:30 झोपला तर अंदाजे ठीक आहे, पण 11:30 झोप लागतो तर आपल्याला माइंड नसतं. त्यावेळेस टाईम इज अ कन्सेप्ट ऑफ माइंड. मन आहे तिथे टाईम ती कन्सेप्ट आहे तिथे नाही. आणि मग तिथे तो खऱ्या अर्थाने ते मनाच्याही पलीकडे असतं, तिचं काहीच नाही खऱ्या अर्थ. म्हणून मनाला दुसरा गोंड शब्द आहे माया. या मा सा माया, ते बरोबर नसलेले बरोबर ते संकल्पना करते. मग ती माया शक्ती परमेश्वराच्या कंट्रोलमध्ये असलेली, त्यानेच पाहिले की मायेने सृष्टी निर्माण झाली. तत्वतः एकच आहे, अद्वय पदामध्ये दुसरं काहीच नाही. खूपच छान शंकराच्याने भाष्यामध्ये आता निर्देशन केलं की तो केवळ नित्य होता, नित्य निर्विकार अखंड एकरस, त्याच्यात दुसरं काहीही नव्हतं. आता हे मग जडत्वाला किंवा अनेकत्वाला आला कसा? तो एक आहे, अनेक दिसतो. निर्विकार आहे, विकारमान दिसतो. अकर्ता अभोक्ता आहे, तो करता भोगता दिसतो. कधीही अवतरत नाही, मूर्त होत नाही, तो अवतार झाल्यानंतर मूर्ताला येत असतो. हे कसं?
म्हणून त्याची ते आधीच सांगून टाकी इथं अशी कोणी शंका घेईल म्हणून निषेध म्हणजे त्या ठिकाणी निमिष करणारे, हालचाल करणारे, त्या काहीही नव्हतंही सांगून टाकलं. मग इतकं जर होतं, याला म्हणतात खऱ्या अर्थाने प्रपंचाची त्या ठिकाणी आवश्यकतेत काही नव्हतं. त्याच्यावर तो काय त्या म्हणतात अध्यारोप. पण ते कशामुळे आला त्याच्यासाठी माया शब्द वापरला. या मा सा माया जे नाही, पण ते बरोबर आपल्याचे संकल्प तयार करून मग आपला प्रपंच उभा करतो. असा निर्विशेष असलेला आत्मा आपनोती आणि तो सगळ्यात तो सर्व व्यापक आहे. आता ते म्हणजे संत एक अस्तित्व आणि चित्त त्याचा स्वभाव आहे. सत्ता आणि चित्त त्याचं स्वरूप आहे, आनंद स्वरूपता, त्यात दुसरं काही नव्हतं. त्याला म्हणता की अजहा अजरहा अमृतहा अभयो अद्वया. शंकराचार्य शब्द वापरले. तो अजय म्हणजे न जन्मलेला आहे. अजर म्हणजे त्याला काही जरा मरण किंवा असं ते म्हातारपण वगैरे त्याला ते लागेल. शरीराचे धर्म आहे ते म्हातारपण होणं, मरण पावणं. अमृत हा अमरण स्वरूप आहे. अभया दुसरी वस्तू नसल्यावर तिथे भयाचा काही प्रश्नच नाही त्या ठिकाणी. अभय अद्वया हा द्वय नाही त्या ठिकाणी. वही इदम यदुक्तम. शंकराचार्य म्हणते की असं जे म्हटलं हे जे आत्मतत्व ते सांगितलं नामरूप भेद अभिन्नम. आणि हे नामरूपात्मक जगत देखील त्यावेळेस नव्हतं सुरुवातीला. जगत आत्मा एव एकहा. हे आत्मा एवच एक आहे. अग्रे म्हणजे जगत हा सृष्टी प्राक, जगताची निर्मिती होण्याच्या आधी केवळ आत्मतत्व होतं. आता ते कसं त्यात निर्मिती झाली सृष्टीची. आता पुढे आपण जे प्लॅनिंग करू शकत नाही तो भगवंत बरोबर प्लॅनिंग करू तो करतो. मग त्यांनी पाहिलं की आता आपण अनेक व्हावं. अनेक होत असताना मग उद्या प्रपंच असेल तर त्यासाठी त्याची जागाही पाहिजे अनुभव घेण्यासाठी या प्रपंचकासाठी. आणि मग त्यांनी निम्या प्रकारचे लोक निर्माण केले. लोक म्हणजे अनुभवाचं क्षेत्र, फील्ड ऑफ एक्सपिरियन्स. आता तो भाग आता पुढच्या याचं सांगितलं. आता मग त्यांनी आता कल्पना करून कसं त्याच्यापासून निर्मिती झाली मायेनी. जसं आपण झोपून उठल्यानंतर सुरू होतं आपलं काहीतरी जग उभं करण्यासाठी. पुढे आता पुढे बघा पुढचा मंत्र काढा. स इक्षत लोकानुसृजा इति स इमान लोकान असृजत. पुढे मग त्या असं एकमेव असून देखील या प्रत्येकाच्या वासना किंवा कारण शरीर त्या प्रलयाच्या वेशात अव्यक्तात असल्याला त्याला व्यक्ताला आणावं म्हणून त्याच्या संकल्पना उठली. सहा त्याने परमात्म्याने खरोखरच म्हणजे खरोखरच लोकां सृजई. मी लोकांची आता निर्मिती करणार. इथे इक्षत. इक्षत म्हणजे असं त्याने विचार केला, असा संकल्प केला, संकल्प उठला. जसं आपण स्वप्न निर्माण करतो तर मुद्दाम काहीतरी प्रयत्न करत नाही. स्पॉन्टेनियसली आपले जसे संस्कार असतात तसं स्वप्न दिसतं. मनी बसे ते स्वप्नी. तर त्याच्या देखील समजते मनामध्ये असा जो अखंड आहे, एकरूप आहे, सत्ता मात्र आहे. प्रपंच त्या ठिकाणी खरा नाही, पण तिथे देखील हा प्रपंचाचा विचार उठला. अनादि असून देखील सहा म्हणजे तो आत्मा असून त्याचा स्वभाव आहे. त्या मायेमध्ये शकतं सर्वज्ञ त्या स्वभावामुळं लोकानुसृजई इथे. मी लोकांना आता उत्पन्न करतो अशी प्रथम संकल्पना त्यात झाली. कशासाठी की ज्याचे ज्याचे गुणधर्म असेल त्याच्यानुसार त्याला त्याचं शरीर द्यावं. परमेश्वराला वाटलं म्हणून कोणाला छोटं शरीर, कोणाला मोठं, कोणाला सुंदर, कोणाला वाईट असं देत नाही. प्रत्येकाचं जसं आधी डिपॉझिट असेल तसं त्याला देत असतं. ईश्वर म्हणजे एखाद्या रिअल इस्टेट असलेल्या बिल्डरसारखा आहे. त्याच्यावर सगळ्या प्रकारचे घर आहेत, ABCD. आता तुमचं जसं आहे पण सुरुवातीला सगळ्यामध्ये टोटल अकाउंट असतो. कुठे प्रकृतीचं विलिनीकरण झालं असताना प्रलयाच्या याच्यात, मग जेव्हा त्यातून प्रकट होत असतं तेव्हा सभूमीम विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगोलम. तसं भूमी एक असते. मग प्रत्येकाचं घर कसं असेल त्याचं जसं तसंच वासना प्रत्येकाचं जसं असेल त्याचा तर त्याला प्रगट व्हावं. पण त्याचा सर्वोच्च स्वभाव
त्याची संकल्पना उठली की लोकांनो सृजयती, मी आता नक्कीच लोकांना उत्पन्न करावं जेणेकरून त्यांच्या त्यांच्या वासना पूर्ण करण्यासाठी त्यांचं घरटं त्याला मिळावं. कोणाच्या चिमणीच्या वासना तर चिमणीचं शरीर घेतलं, माणसाचं तर माणसाचं घेतलं, जनावराचं तर जनावराचं घेतलं. असं तिथून त्यांनी संकल्पना की ईक्षण म्हणजे तो त्याच्यात विचार करता झाला, संकल्प करता. आपल्या याच्यात मुंडकोपनिषद आला की यस्य ज्ञानमयम तपा, त्या ज्ञानामध्ये काही बाद झाले नाही, पण त्यात एक संकल्पना उठली. एखंड आत्म्याने असं हे ईक्षण कसं संभवतो, आता विचारचं साधन नव्हतं. याच्या शंका करत असताना म्हटलं की त्याचा सर्वज्ञ हा स्वभाव आहे. त्याच्यापासून जरी निर्मितीचं कार्य झालं तरी त्या निर्मिती कार्य होत असताना त्याला अभिमान नसतो. म्हणून गणपती आता ऋषीशात काय म्हटलं आहे, त्वमेव केवलम करताच्या, केवल शब्द महत्व. तो करून देखील त्याला कर्तेपणाचा अभिमान नाही, ब्रह्मदेवाच्या द्वारा होतं. त्वमेव केवलम धरताशी, तो केवळ म्हणजे करून देखील त्याच्यातच कर्तेपणाचा किंवा तसाच धरता म्हणजे संगोपन करण्याचा देखील अहंकार. त्वमेव केवलम धरताशी, त्याच्यातच विलीनीकरण होतं. तर सर्वज्ञ स्वभावामुळे हे लौकिक साधना वाचून, कारण काही साधन नव्हतं तिथे, काही मनही नव्हतं तुम्ही म्हणता, वासना नव्हत्या, मग तिथे उठणे याचा अर्थ त्याला म्हणतात अध्यारोप. नसलेली गोष्ट त्या ठिकाणी कशी झाली ते विचारू नका. अनिर्वचनीय केव्हा झाली तेही विचारू नका. अनादी, जसं झोप लागतं तुम्ही सांगताय का तुम्हाला, तसा हा अनुभव आहे. आणि त्या झोपेच्या वेळेस जेव्हा स्वप्न निर्माण होतं, तो स्वप्नाची देखील आदिमत्ता आपल्याला लक्षात येत नाही, किती बाचं स्वप्न झालं बाकी, आणि होतं ते खरं वाटतं. ते सहा इमान, या व्याख्याने सहा इमान लोकान असृजत. त्याने अगोदर प्रथम ईक्षण केलं, त्या संकल्पना केली, विचार केली, आणि ह्या आत्मा ह्या लोकांना उत्पन्न करता झाला, त्या निर्माण करता की ज्याचे जसं कर्म तैसे आता देह देत असे ईश्वर त्या देहबाज फळानंतर भेट. जसं बगीच्यामध्ये सगळ्या ठिकाणी सारखी भूमी असते, पाऊसही सारखा पडतो, एका ठिकाणी बोरीचे झाडं येतात, दुसरे बाबळीचे येतात, तिथे पेरूचे येतात, तिथे आंब्याची कोळ येते, चौथं नारळाचं झाड येतं. पाऊस तर सारखाच आहे. तसं मग प्रत्येकाने जी काही आधी पेरून ठेवलं तर त्यात त्याला घेऊन उठत या फुलाले गुण संचिताप्रमाणे तो काम, त्याचं संचित त्याचं शरीर द्यावं म्हणून त्यानं दिले. थोडक्यात सांगायचं, ह्या जीवाच्या प्रत्येकाच्या वासना एक्झॉस्ट व्हाव्या म्हणून त्याने ते शरीर त्याने ते करण्यासाठी संपूर्ण सृजन केलं, जगाचं निर्मिती केली. आणि म्हणून ईक्षण पूर्वक सृष्टी केली, म्हणजे संकल्प माते. हे बाकीचे दोन प्रकारची संतती असते निर्मिती, एक बिंदू संतती आणि दुसरी नाद संतती. बिंदू म्हणजे स्त्री पुरुषांचा संयोग होऊन जे स्थूल रूपाने प्रकट होते त्याला म्हणतात ती आपली प्रजाव्यवहार. पण ईश्वरापासून किंवा जसं आपण तुम्ही विश्वामित्र देखील ऐकली, संकल्पाने तर त्रिशंकूसारखं त्यांनी निर्माण केलं. मायावी विजृंभते टिपी महा योग वे स्वेच्छया तस्मै श्री गुरुमूर्ते नमिदम ही दक्षिणमूर्ती. असं मायावी इव म्हणजे असं जादूगर कसा करतो, काय असतं का त्याचं, बच्चा लोक टाली बजा कुछ है नाही आहे देखो. आणि आपल्याला बाकी खरोखर भीती वाटते तिची. मग हळू दिसायला लागतो, डोलतो छान, 10चा आकडा असतो, काहीच नव्हतं तिथे. नान्यत किंचन मिश, दुसरं काहीच नव्हतं. असा हालचाल करणारा सापही नव्हता, आता दिसायला लागलं. मग 10चा आकडा खरा वाटतो. म्हणून अशा वेळेस जर तुम्हाला यातून सुटायचं असेल तर त्याच्या जादूला पकडू नका, त्याच्या जादूच्या मागे तो जादूगर तिथून तिकडे जा, बस सरळ. पण आम्हाला नाही जमत ते. नाही बनता भजन हमसे हमें माया में लपटे, याच्यात हे माया असं केलं मुद्दाम कशासाठी, तुम्हाला सगळ्या जीवावर अनुकंपा करण्याच्या दृष्टीने सगळं हा प्रपंच उभं केलं. म्हणून निष्प्रपंचम प्रपंचते अध्यारोप अपवादांपर्यंत हा पहिला भाग अध्यारोपाचा आहे. आणि नंतर मग तिथे ज्ञान काहीच नव्हतं ते सांगण्यासाठी मग नीती करून अपवाद करायचं. यावरच्या राहून एक लक्षात ठेवता येईल की जगतसृष्टा हा परमात्मा हा जड नसून चैतन्य स्वरूप आहे. आणि मुंडकोपनिषदात आपण 3 उदाहरणं पाहिले.
हे कशासाठी? हे दोन्ही कारण अभिन्न आहे सांगण्यासाठी. बाकीच्या निर्मितीमध्ये निर्माण करणारा कुंभार आणि त्यांनी वापरलेली माती हे दोन कारणं वेगळी असतात. पण ईश्वरापासून मायेची एकरूप होऊन तो जेव्हा जगाला निर्माण करतो तेव्हा अभिन्न निमित्त उपादान कारण असं म्हटलं आहे. उपादान कारण त्याची असलेली माया हे त्याचं उपादान मटेरियल आहे. आणि तो स्वतः चिंतन करणारा की कोणाला कोणतं शरीर द्यायचं तो निमित्त कारण. दोघं कसे आहे? एकरूप आहे का दोन आहे? एकच आहे. कसे? यथा ऊर्ण नाभी सुजते जरूर वाचा मुंडकोपनिषद तुम्हाला. तसा तो कोळी आणि त्याला देखील 8 पाय असतात प्रकृतीसारखे असतात प्रकृतीसारखे आणि तो आपल्यातून लाळ निर्माण करतो. पण कोणाला वाटेल की तो परमात्मा तो त्याला खेळायचं म्हणून करतो. देवाला तुमच्या आमच्याशी खेळायचं म्हणून कायला सुखी ठेवतो की दुःखी ठेवतो असं काय आहे का? ठीक आहे, त्याला खेळाचं जाळं काढलं थोडं खेळलं परत विड्रॉ करतो. तसंच ईश्वरापासून ब्रह्मदेवाच्या द्वारा सृष्टी, विष्णूच्या द्वारा संगोपन आणि रुद्राच्या द्वारा संहार. पण इतकं करून त्याची अनावरणयुक्त माया असल्यामुळं त्याला याचा त्रास होत नाही, सगळं होत असतं ते. ठीक आहे, पण मग देवाला जर खेळ खेळायचा असेल तर असं कसं? मग त्यालाही प्रयोजन आहे काहीतरी. प्रयोजन आहे तर देव तुमच्या आमच्यासारखाच रागद्वेष सारखा झाला की कायला चांगलं येते ठेवू कायला वाईट, तसंही काही नाही. दुसरा उदाहरण यथा पृथिव्याम औषधया संभवंती. खूप पाठ करायचे मंत्र आहे. तसं पृथ्वीवर आत्ता उदाहरण तुम्हाला निंदापक औषधामध्ये झाडं निर्माण होतात. पृथ्वीला काहीतरी प्रयोजन असतं का स्वतःचं? ती फक्त त्यांना अकोमोडेशन देते की या तुमचे जशी बीज असेल तसं उगवेल. इव्हन 2 अंडी देखील सारखे दिसतात पण एकातून अत्यंत मधुर असा आवाज येतो बाहेर निघाल्यानंतर, दुसरा तो कर्कश. कारण पाण्याचा भाग सारखाच असतो कोकिळीमध्ये आणि कावळ्यामध्ये, पण संस्कार ज्याच्यामध्ये कोकिळीचे आहे तिथून कोकिळ्या निर्माण होते गाणं म्हणणे, त्याच्यात कावळ्याचे. तसं आहे प्रकृतीचे धर्मपत्ते. तर अशा तऱ्हेचं हे सांगून त्याच्यावर हे सांगत आहे ईक्षण करण्यापूर्वी हा जगतसृष्टात परमात्मा केवळ चेतन होता आणि त्याच्यापासून क्रमाने आता निर्मिती झाली. आता निर्मिती कशी झाली त्याचा पुढचा विषय घेत आहे, ते आपण उद्याच्या घेऊ. आता माहीत स्टेप बाय स्टेप. तेवढं तुम्ही आधीचे मंत्र वाचून आले पाहिजे ना, ते घरी गेल्यानंतर ठेवून टाकाल म्हणजे संदर्भ. आम्ही मुख्य मुद्दे सांगतो कारण 1 तासाच्या याच्यात एवढे काही डिटेल सांगता येत नाही. पण महत्त्वाचे मुद्दे लक्षात आले की मग हा जर नेहमी प्रश्न विचारतात की असं कसं निर्माण झालं, काही सुखात असतात काही दुःखात असतात काही कसं, मग देवही का पक्षपाती आहे का वगैरे, त्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला त्यातच उत्तर मिळेल. पहिली प्रार्थना म्हणा आता माझ्याबरोबर. ओम वाङ्मे मनसि प्रतिष्ठिता मनो मे वाची प्रतिष्ठितम् आविर्म ईधी वेदस्य म आणि स्तः श्रुतं मे मा प्रहासीः अनेनाधीतेना होरात्रान् संदधामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्माम् अवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.